मिरजेत टोळी युद्धाचा भडका, सराईत गुन्हेगाराचा निर्घुण खून। मिरज शहरातील कमान वेस येथे सराईत गुन्हेगाराचा निर्घुण खून करण्यात आलाय। कुणाल दिनकर वाली असं त्याचं नाव आहे, तर त्याचा भाऊ वंश दिनकर वाली हा गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। याबाबत माहिती अशी की मिरजेत गेल्या काही दिवसांपासून दोन गँगमध्ये राडा सुरू होता। यातूनच एकमेकांवर कोयत्यानं हल्ला देखील करण्यात आलाय। कुणाल वाली आणि त्याचा भाऊ वंश वाली हे दोघे रविवारी रात्री कमान वेस मधून निघाले होते। यावेळी हल्लेखोर त्या ठिकाणी आले, त्यांनी दोघांना अडवलं। त्यावेळी दोघात वाद झाला। यातून संशयित हल्लेखोरानं कुणाल वाली आणि वंश वाली या दोघांच्यावर कोयत्यानं हल्ला केला। यामध्ये कुणाल वाली जागीच ठार झाला, तर वंश वाली गंभीर जखमी झालाय। वंश वाली याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। मिरज शहरात गेल्या काही दिवसांपासून दोन कोयता गँगमध्ये टोळी युद्ध सुरू होतं। हाच वाद विकोपाला गेल्यानं कुणाल वाली याचा खून केला असल्याची चर्चा सुरू होती।